नमस्कार मंडळी. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप सुंदर आणि आठवणीत राहिलेला अनुभव शेअर करणार आहे. मी माझ्या खास मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी चिपळूणला गेले होते. आमचा चिपळूणचा प्रवास खूप सुंदर झाला. सकाळपासूनच सगळ्यांमध्ये खूप उत्साह होता. आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र प्रवासाला निघालो. रस्त्यात खूप गप्पा, हशा, मस्करी आणि जुन्या शाळेच्या आठवणी सुरू होत्या. प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर दिसत होता. हिरवीगार परिसर, डोंगर, रस्त्याच्या आजूबाजूला दिसणारी झाडं आणि हे सगळं मनाला खूप शांत वाटत होतं. चिपळूणला पोहोचल्यावर आम्ही थेट साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेलो. तिथे पोहोचल्यावर आमच्या 10वीच्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या. कित्येक वर्षांनी सगळ्या एकत्र भेटत होतो, त्यामुळे खूप आनंद झाला होता. पुन्हा एकदा शाळेचे दिवस परत आल्यासारखे वाटत होते. जुन्या आठवणी काढताना कधी हसू येत होतं तर कधी डोळा पाणवले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. आम्ही भरपूर फोटो काढले, रील्स बनवल्या, खूप धमाल केली. त्यानंतर आम्ही चिपळूणच्या बाजारपेठेत शॉपिंग करण्यासाठी गेलो. चिपळूणची बाजारपेठ खूप सुंदर आहे. तिथे कपडे, दागिने, लग्नासाठी लागणाऱ्या वस्तू अशा खूप छान गोष्टी मिळतात. आम्ही लग्नासाठी थोडी खरेदी केली. शॉपिंग करताना पण खूप मजा आली. मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे तिथली माणसं. चिपळूणची लोकं खूप प्रेमळ, मनमिळाऊ आणि आदरातिथ्य करणारी आहेत. त्यांनी आमचं इतकं छान स्वागत केलं की आम्हाला कधीच परकेपणा जाणवला नाही. प्रत्येकजण खूप प्रेमाने बोलत होता. त्याचं प्रेम, माणुसकी मनाला खूप भावली. रात्री आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये गेलो. तिथे डेकोरेशन खूप सुंदर होतं. लाईट्स, फुलांनी सजावट आणि सगळीकडे असलेलं उत्साहाचं वातावरण खूप छान वाटलं. जेवणही खूप स्वादिष्ट होतं. सगळ्यांनी एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतला. जेवणानंतर मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला. मेहंदी काढताना मुलींची धमाल आणि गाणी, डान्स आणि गप्पा, त्यामुळे वातावरण अजूनही रंगतदार झालं. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. शाळेच्या आठवणी, जुन्या शिक्षकांच्या गोष्टी, वर्गातील मस्ती, पिकनिक आणि लहानपणीचे किस्से आठवत होतो. इतक्या वर्षांनंतर पुन्हा सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्यामुळे मन अगदी आनंदाने भरून गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून वेळेत आम्ही हळदीच्या कार्यक्रमात मंडपात पोहोचलो. हळदीच्या कार्यक्रमात सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केला. लहानपणीची मैत्री आजही तितकीच घट्ट आहे हे पुन्हा जाणवलं. त्यानंतर लग्न सोहळ्याची तयारी सुरू झाली. नवरी खूप सुंदर दिसत होती. लग्नातील सगळे विधी अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडले. प्रत्येक क्षण खूप खास होता. आम्ही भरपूर फोटो काढले, व्हिडिओ काढले. ते आयुष्यभर आठवणीत राहतील. 2 दिवस कसे गेले कळलंच नाही. शेवटी निरोप घेण्याची वेळ आली आणि मन थोडं भावूक झालं. पुन्हा एकदा आपल्या कामात व्यस्त होणार, पण या 2 दिवसांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेच्या मैत्रीचं नातं किती खास असतं हे पुन्हा जाणवलं. चिपळूणचा हा प्रवास, तिथली माणसं, मैत्रिणीसोबत केलेली मज्जा आणि लग्नातील सुंदर क्षण हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणारं होतं. तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.